आपल्याला सर्वांना माहीत आहे की बारामती आणि त्याचबरोबर राहुरी महाराष्ट्रामध्ये अशा दोन ठिकाणी महायुतीचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा यांच्या निधनाने आणि शिवाजीराव कर्डिले यांची राहुरीमधले असणाऱ्या निधनाने या दोन ठिकाणी पोटनिवडणुका आहेत आणि दोन्ही ठिकाणच्या या निवडणुका ज्या आहेत या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका या महायुतीमध्ये लढण्याच्या संदर्भातला निर्णय हा महायुतीने घेतलेला असल्यामुळे या सर्व निवडणुका ज्या आहेत दोन्ही मग ती बारामतीची असेल किंवा राहुरीची असणारी निवडणूक असेल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये या निवडणुका होत आहेत आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने या निवडणुकीमध्ये एकत्रपणे प्रचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आज बारामतीमध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि बूथ प्रमुख जुने पदाधिकारी असतील नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे असणारे सदस्य या सर्वांचा आज मेळावा हा बारामतीमध्ये घेतला आणि आदरणीय देवेंद्रजींनी ज्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत त्या सूचना आज कार्यकर्त्यांना दिल्या. बऱ्याच वेळेला या भागांमध्ये ग्रामीण भागांमध्ये छोट्या निवडणुका असेल किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या संस्थांच्या असणाऱ्या काही निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे एकमेकांच्या विरोधात ह्या निवडणुका लढत असतात. त्यामुळे काही अंशी का होईना अशा छोट्या निवडणुकांमध्ये असणारी कटुता जी असते या कटुता या निवडणुकीमध्ये विसरल्या पाहिजेत आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात या होणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने बूथवरती महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करायला हवं. 10 दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत त्यामुळे घरेघरी जाऊन NDAचं केंद्रातलं सरकार असेल आणि राज्यामध्ये असणारं महायुतीचं जे सरकार आहे ते महायुतीचं सरकार ते निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि मतदारांना महायुतीच्या उमेदवार ते निशाणी जी आहे ती घड्याळ आहे. हे घड्याळ या चिन्हासमोर 23 तारखेला मतदारांमध्ये कदाचित पोटनिवडणूक असल्यामुळे काही अंशी का होईना उदासीनता असू शकते. त्यामुळे एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण करून मतदानाचा टक्का वाढवणं हेही आजच्या या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. राहुरीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी अर्ज भरला नाही. आता प्राजक्त तनपुरे कुणाच्या बाजूला आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की या पोटनिवडणुकीमध्ये ज्या वेळेला राहुरीमध्ये उमेदवारी अर्ज प्राजक्त तनपुरेजी यांनी माघार घेतला किंवा त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही याचं कारण एकमेव होतं की आदरणीय देवेंद्रजींशी त्यांची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये काही गोष्टी ज्या आहेत सबका साथ सबका विकास या मुद्द्यावरती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील देवेंद्रजी
सातत्याने काम करतात. त्यामुळे त्या भागामधील असणाऱ्या विकास कामांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. तिथला असणाऱ्या जी धरण आहे त्या धरणामधील गाळ काढणे असेल, तिथली असणारी नगरपालिका आहेत त्या नगरपालिकाला विकासात्मक कामं असतील, तिथे काही प्रकल्प SL वर्ड सारखे काही प्रकल्प येत आहेत त्यासाठी भूमी संपादन होणार आहे, असं उगाचच कोणीतरी त्या संदर्भात अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे. तर त्यामध्ये लक्ष घालणं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये रोजगाराच्या असंख्य संधी या वेगवेगळ्या भागांमध्ये केल्या जात आहेत, घेतल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये FDA फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते. त्यामुळे त्याही भागांमध्ये त्या राहुरी मतदारसंघामध्ये MIDCचं कुठेतरी निर्माण व्हावं आणि काही रोजगाराच्या संधी या त्या भागांमध्ये प्राप्त झाल्या पाहिजेत. ही भूमिका प्राजक्तजींनी मांडली आणि आपल्याला माहिती आहे देवेंद्रजी नेहमीच सर्व विकासात्मक कामाला नेहमीच सकारात्मक राहतात. त्यामुळे त्यांना विनंती केली ही सर्व कामं जे आहेत ती आम्ही नक्कीच ते पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. आपण ही पोटनिवडणूक आहे त्या पोटनिवडणुकीमध्ये आपण जर अर्ज भरला नाही तर नक्कीच आम्हाला त्याचं फार समाधान वाटेल आणि देवेंद्रजींची विनंती त्यांनी मान्य केली आणि त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. प्राजक्तनपुरे आगामी काळात भाजपसोबत दिसतील का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीमध्ये ते आमच्याबरोबर त्यांनी आम्हाला सहकार्य करावं ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक चांगले कार्यकर्ते, चांगल्या विचाराचे कार्यकर्ते हे त्यांच्या प्रभावामुळे असंख्य कार्यकर्ते हे आमच्या विचारधारेबरोबर जोडले जात आहेत. आज मला सांगता येणार नाही, परंतु जर ते नक्कीच आमच्याबरोबर जोडले गेले तर त्याचा आम्हाला फार आनंद होईल. काल मेळाव्यामध्ये तुमचे काही कार्यकर्ते इथले स्थानिक पदाधिकारी असं म्हणाले की भाजपचा आमदार बारामतीमध्ये होऊ शकतो. दुसरीकडे काल आदित्य तटकरे असं म्हणतात की मुख्यमंत्री म्हणून दादांना बघायचं होतं, आता वहिनीच्या रूपाने आपण त्यांना बघू शकतो, प्रयत्न केले तर हे शक्य आहे. कसं बघताय? मी आज आपण कार्यकर्त्यांचा असणारा मेळावा होता. देवेंद्रजींनी ज्या सूचना किंवा विनंती जी कार्यकर्त्यांना करायला हवी होती ती कार्यकर्त्यांना केलेली आहे. आणि कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पक्षाने सांगितलेली भूमिका जी आहे त्या भूमिकेबरोबर नेहमी राहण्याचा प्रयत्न करतो. आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा पूर्ण कार्यकर्ता बूथ लेवलवरती पूर्ण ताकदीने